नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी। तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा जागतिक महिला दिन खूप मोठ्या संख्येने जगभरात साजरा केला जातो। पण स्त्रीत्व आणि स्त्री सन्मान हे एक दिवस साजरे करून समजणारे नाही, तर ते जगायला सुद्धा पाहिजे आणि एकमेकांचा आदर करत समजून सुद्धा घ्यायला शिकले पाहिजे। स्त्री एक मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, बायको आहे, सासू आहे, कोणाची आजी आहे, अशा अनेक प्रकारची रूपे ती आजच्या काळात किंवा काळानुसार किंवा परंपरेनुसार जगत आलेली आहे। आज महिला कर्तृत्ववान आणि नेटाने काम करत अनेक क्षेत्रात पारंगत आहेत। आपण महिला दिनानिमित्त नेहमीच गोडवे ऐकत असतो, पण ज्यांच्यामुळे हे सुरू झाले त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? चला तर मग थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ संपूर्ण जगभरातल्या स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता। याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री पुरुष विषमता। 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफरेजिस्ट असोसिएशन स्थापना केली। दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून व उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा असे आवाहन केले। 1907 मध्ये स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली। यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा स्त्रियांना हक्क मिळावा अशी घोषणा केली। 8 मार्च 1908 साली 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या गेल्या। 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या। 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले। जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री कशी असते किंवा आज स्त्रीचे महत्त्व काय आहे हे मी माझ्या शब्दात मांडलेले आहे, ते तुम्ही ऐकावे। तू सुंदर आहेस, तू निस्वार्थी आहेस, परोपकारी आहेस, सुराला छेडणारी तार आहेस, तबल्यातील ताल आहेस, तू शान आहेस, रणरागिणी आहेस, तू आदिशक्ती आहेस, भावभक्ती करणारी आहेस, तू या जगातील संपूर्ण गुणांनी भावनेनी भरलेली, सुंदर गुणांनी सुंदर रंगवलेली गोष्ट आहेस। आपल्या माणसांसाठी प्रेमाने निरपेक्षेने उभी असणारी एक सारथी आहेस, कारण तू स्त्री आहेस। धन्यवाद।